नमस्कार. भक्तिप्रिय चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. श्रावणात अनेक व्रतवैकल्ये, सण, उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच श्रीकृष्ण जयंती. कृष्ण जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा 8वा अवतार मानला जातो. यंदा 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती म्हणजे श्री जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्णांच्या महिमेबद्दल शास्त्रात बरेच काही सांगितले गेले आहेत. छोट्याशा कान्हापासून द्वारकाधीश होण्यापर्यंत त्यांच्या अनेक लीलांचे वर्णन केले आहे. परंतु प्रत्यक्षात श्रीकृष्णाची कोणतीही लीला सामान्य नव्हती. त्यांच्या प्रत्येक लीलेमागे काहीतरी हेतू दडलेलाच होता. श्रीकृष्णाचे रूप देखील अतिशय आकर्षक आहे. कृष्ण हातात बासरी आणि डोक्यावर मोरपीस धारण करतात. गाय त्यांना अत्यंत प्रिय होती आणि ते ब्रजमधील सर्व ग्वालांसोबत गायींना चारायला न्यायची. श्रीकृष्णाला माखनचोर असेही म्हणतात, कारण त्यांना माखन म्हणजेच लोणी आणि मिश्री खूप आवडायची आणि लहानपणी ते मडकं फोडल्यानंतर लोणी चोरून खायचे. या श्रीकृष्णांच्या आवडत्या गोष्टी होत्या आणि त्यांच्या लीलांमागील लपलेला उद्देश आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बासरी. भगवान श्रीकृष्णांना बासरी अत्यंत प्रिय आहे आणि ते प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी गोड वाजवत असत की बासरीचा सूर ऐकून लोक त्यात मग्न होऊन जायचे. पण प्रत्यक्षात श्रीकृष्णांची बासरी वाजवण्याचा हेतू काही औरच होता. वास्तविक बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की परिस्थिती कशीही असो, आपण नेहमी आनंदी राहावे आणि आपले मन आनंदी ठेवून इतरांमध्ये आनंद वाटावा. ज्याप्रमाणे कान्हा स्वतः बासरी वाजवून आनंदी असायचे आणि इतरांना आनंद द्यायचे. याशिवाय बासरीचे 3 गुण आहेत, ज्यातून प्रत्येकाने शिकले पाहिजे. पहिले म्हणजे बासरीत कुठलीही गाठ नसते. याचा अर्थ असा आहे की नक्कीच चुकीचा विरोध करा, पण कोणाबद्दलही तुमच्या मनात काही ठेवू नका, म्हणजे सुडाची भावना बाळगू नका. दुसरे असे की जेव्हा तुम्ही बासरी वाजवाल तेव्हाच ती वाजेल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला सल्ला मागितला जाईल तेव्हाच द्या. फालतू बोलून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तिसरे म्हणजे जेव्हा ही बासरी वाजते तेव्हा ती मधुरच असते. याचा सरळ अर्थ असा की जेव्हाही तुम्ही बोलाल तेव्हा वाणी इतकी गोड असावी की त्याने लोकांच्या मनाला आकर्षित केले पाहिजे. मोरपीस. मोराच्या पंखांमध्ये अनेक प्रकारच्या रंगांचा समावेश असतो. हे रंग जीवनाच्या परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात. मोराच्या पंखांचा गडद रंग दुःख आणि अडचणींचे प्रतीक आहे. फिकट रंग आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्हींमधून जावे लागते, परंतु दोन्ही परिस्थितींमध्ये ते समान राहिले पाहिजे. याशिवाय मोर हा एकमेव प्राणी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचर्याचे व्रत पाळतो. प्रेमाबरोबरच तो स्वतःमध्ये आनंदी असतो. अशा स्थितीत मोरपीस शुद्ध प्रेमात ब्रह्मचर्याने महान भावना प्रतिबिंबित करतात. गाय. श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय होती, कारण गाय ही गुणांची खाण मानली जाते. गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप यांना पंचगव्य म्हणतात. या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या मानल्या जातात. तर पंचगव्य पूजेमध्ये सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. हे सर्व असूनही गाय किती उदार आहे. श्रीकृष्णांचे गायीवरील प्रेम हे शिकवते की तुम्ही आयुष्यात कितीही उच्च पदावर असलात तरीही तुम्ही कितीही सद्गुणी असाल
पण अहंकाराला तुमच्या व्यक्तिमत्वात येऊ देऊ नका. नेहमी उदार राहा आणि इतरांना प्रेम द्या. माखन मिश्री. बालपणात श्रीकृष्ण लोणी चोरून खायचे. किंबहुना तो अन्यायाविरुद्धचा त्यांचा निषेध होता. किंबहुना त्यावेळी कंस लोकांवर अत्याचार करण्यासाठी कर स्वरूपात दूध, लोणी, तूप वगैरे भरपूर गोळा करायचा. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी श्रीकृष्ण त्यांच्या गोरक्षकांसह लोणीचे भांडे फोडून सर्व ग्वालांसह एकत्र खात असत. कारण ते ब्रजच्या लोकांच्या कष्टाचे हक्क मानत असत. या व्यतिरिक्त साखरेमध्ये एक गुण आहे की जेव्हा ते लोण्यामध्ये मिसळले जाते तेव्हा त्याची गोडी लोणीच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचते. आपण आपले वर्तन साखरेसारखे बनवले पाहिजे की जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा आपण आपले गुण त्या व्यक्तीला द्यावे. म्हणून श्रीकृष्ण आपल्याजवळ गाय, मोरपंख, बासरी आणि माखन मिश्री खायचे. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.